व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ व्हॉलीबॉल। मित्रांनो, हा निबंध तयार करण्यापूर्वी इथे काही मुद्दे घेतलेले आहे, यांचा विचार करून हा निबंध तयार करण्यात आलेला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। उंच उंच जाळी लावू, चेंडू घेऊन खेळू खेळ, मित्रांसोबत आनंदाने व्हॉलीबॉलचा सुंदर मेळ। खेळ आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत। खेळामुळे आपले शरीर निरोगी, मजबूत आणि तंदुरुस्त राहते। खेळ खेळल्यामुळे मन प्रसन्न राहते आणि ताण कमी होतो। तसेच शिस्त, वेळेचे नियोजन, मेहनत, आत्मविश्वास आणि संघभावना यासारखे गुण विकसित होतात। खेळातून जिंकणे आणि हरणे दोन्ही स्वीकारण्याची सवय लागते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर दररोज काही वेळ खेळासाठीही दिला पाहिजे। खेळा, आनंदी राहा आणि निरोगी राहा, हे निरोगी जीवनाचे एक महत्त्वाचे सूत्र आहे। विविध खेळांमध्ये माझा आवडता खेळ व्हॉलीबॉल आहे। व्हॉलीबॉल हा 2 संघांमध्ये खेळला जाणारा सांघिक खेळ आहे। या खेळासाठी चेंडू, जाळी आणि मैदानाची आवश्यकता असते। प्रत्येक संघात 6 खेळाडू मैदानावर खेळतात। जाळीच्या दोन्ही बाजूंना 2 संघ उभे राहतात। चेंडू जाळीच्या वरून प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात पाठवण्याचा प्रयत्न केला जातो। व्हॉलीबॉल खेळताना चेंडू हाताने मारून तो जमिनीवर पडू न देणे महत्त्वाचे असते। संघातील सर्व खेळाडूंनी एकमेकांना सहकार्य करून खेळावे लागते। चेंडू मारताना, उडी घेताना आणि गुण मिळवताना खूप आनंद होतो। मला मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळायला खूप आवडते। सामना जिंकला की आनंद होतो, पण हरलो तरी त्यातून आपली चूक समजून पुढच्या वेळी अधिक चांगले खेळण्याची प्रेरणा मिळते। म्हणूनच व्हॉलीबॉल हा माझा आवडता खेळ आहे। उडी मारून चेंडू टोलवू, स्मॅश करून गुण मिळवू, एकजुटीने सारे खेळू, जिंकण्याचा प्रयत्न करू। एका संघाला चेंडू परतवण्यासाठी साधारणपणे जास्तीत जास्त 3 स्पर्श करता येतात। चेंडू जमिनीवर पडू न देणे आणि तो योग्य प्रकारे प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूला पाठवणे हे खेळाचे मुख्य उद्दिष्ट असते। चेंडू जमिनीवर पडल्यास किंवा नियमाचा भंग झाल्यास दुसऱ्या संघाला गुण मिळतात। व्हॉलीबॉलमध्ये सर्व्हिस, पासिंग, सेटिंग, स्पाइक आणि ब्लॉक यासारखी कौशल्ये महत्त्वाची असतात। सर्व खेळाडूंनी एकमेकांना सहकार्य करून खेळणे आवश्यक असते। त्यामुळे व्हॉलीबॉलमध्ये कौशल्याबरोबरच संघभावना आणि शिस्त यांनाही विशेष महत्त्व आहे। शिस्त, मेहनत, संघभावना व्हॉलीबॉल देतो शिकवण, शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न, खेळामुळे वाढते चेतना। व्हॉलीबॉल खेळल्यामुळे शरीर आणि मन दोनही निरोगी राहतात। या खेळाचे अनेक फायदे आहेत। शरीराचा चांगला व्यायाम होतो, शरीराची चपळता आणि ताकद वाढते, हातापायांच्या हालचालींमध्ये सुधारणा होते, एकाग्रता आणि प्रसंगावधान वाढते, आत्मविश्वास वाढतो, संघभावना आणि सहकार्याची भावना विकसित होते, शिस्त आणि नियमितपणाची सवय लागते, जिंकणे आणि हरणे स्वीकारण्याची सवय लागते, मन प्रसन्न राहते आणि उत्साह वाढतो, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता विकसित होण्यास मदत होते। म्हणूनच व्हॉलीबॉल हा आरोग्यदायी, मनोरंजक आणि उपयुक्त खेळ आहे।
मला व्हॉलीबॉल खेळायला खूप आवडते. मी माझ्या मित्रांसोबत शाळेच्या मैदानावर व्हॉलीबॉल खेळतो. सुरुवातीला मला चेंडू योग्य प्रकारे मारता येत नव्हता, पण सराव केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली. सामना खेळताना खूप उत्साह आणि आनंद मिळतो. आम्ही सर्वजण एकमेकांना मदत करून संघभावनेने खेळतो. सामना जिंकल्यावर खूप आनंद होतो, तर हरल्यावर आपल्या चुका समजून पुढच्या सामन्यासाठी अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. व्हॉलीबॉलमुळे माझा आत्मविश्वास, चपळता आणि एकाग्रता वाढली आहे. त्यामुळे व्हॉलीबॉलशी जोडलेल्या माझ्या आठवणी नेहमीच आनंददायी आहेत. व्हॉलीबॉल हा माझा आवडता आणि मनोरंजक खेळ आहे. या खेळामुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते आणि मन प्रसन्न होते. तसेच शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि संघभावना यासारखे गुण विकसित होतात. म्हणूनच अभ्यासाबरोबर प्रत्येकाने एखादा खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे जीवनात आनंद, आरोग्य आणि उत्साह निर्माण होतो. हार जीत आम्ही स्वीकारू, नव्या जोमाने पुन्हा खेळू. म्हणूनच माझा आवडता खेळ व्हॉलीबॉल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया अशाच माझ्यापर्यंत पोहोचत राहा. धन्यवाद.